आलो ये. आणि मी आणि पप्पा आणि मम्मा पण चाललोय गोव्याला. चला माझ्यासोबत. तर चला मित्रांनो, आपण करणार आहोत स्कूटी राईड. तर लिनाची स्कूटी आहे आणि धैर्यच्या चॅनलवर हा तुम्ही ब्लॉग बघू शकता. तर गोव्यामध्ये जायला आपल्याला किती वेळ लागतो घरापासून, काय काय ठिकाणी आपण एक्सप्लोर करणार आहोत, ते सगळं आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. तर आता अराऊंड 8:30 झालेले आहेत, तर आपण निघूया लवकरात लवकर. चला. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कुडाळ फाट्यावरती. इकडनं आपण आता कुडाळच्या दिशेने जाणार आहोत. इकडनं कुडाळ 9 किलोमीटर आहे, वेंगुर्ला 28 आणि सावंतवाडी 30 किलोमीटर आहे. तर आपण वाया सावंतवाडी आत नाही जाणार आहोत. सावंतवाडीचा जो फाटा पडतो त्या फाट्यातनं स्ट्रेट जाणार आहोत गोव्याला. आतून पण रस्ता आहे, जसं म्हणजे आतून गेला तर बांधा म्हापसा करत जायला लागेल आणि स्ट्रेट पण रोड गेला आहे गोव्याला जायला. तर आपण तोच रोड घेऊया. तर आता भेटूया कुडाळमध्ये. चला, इकडनं 9 किलोमीटर आहे कुडाळ. तर मित्रांनो, नेहरू पार्कचा बीच वन ऑफ दी सिनिक बीच आहे हा. हे बघा, मित्रांनो पोचलो आपण कुडाळमध्ये. हा रोड आता आपल्याला स्ट्रेट गोव्याला घेऊन जाणार आहे. तर इकडनं आता झारप 7 किलोमीटर आहे. झारपला आपल्याला पेट्रोल भरायचं आहे तर भरू शकता. गोव्यामध्ये पेट्रोल थोडं स्वस्त असतो मुंबईपेक्षा. तर फ्रेंड्स, एक छोटासा ब्रेक घेतला आहे आपण. तर इकडनं ऑलमोस्ट अजून 60 किलोमीटर आहे गोवा. चॅम्प बसून बसून कंटाळला. चॅम्प काय बोलतोस? पाठी पडशील? हा नाही, स्टेटच रोड आहे. पण कसं आता उन्हाळ्याचा टाईम आहे ना, थोडंसं ऊन लागतं. तरी पण आम्ही स्लीव सगळं घातलेलं आहे. तर आपली ही स्कूटी आहे, ज्या स्कूटीवर आपण चाललो आहे. तर प्लॅन चालला आहे या स्कूटीवरनं मुंबईला पण यायचा. बघू आजचा आपला चांगला ट्रॅव्हल झाला तर आपण स्कूटी घेऊन मुंबईला येणार आहे. थोडासा त्रास होणार आहे, कारण की स्कूटीचं बसून बॅक पेन भरपूर होतं. तरी पण बघूया, कारण की गाडी आम्हाला टाकायला भेटत नाही आहे बसमध्ये. तिकीट्स भेटत आहेत पण बसमध्ये गाडी घेत नाहीत, कारण की आता पार्सल भरपूर असतात त्यांचे. तरी पण विचारून बघूया, जर बाईक आणि दोन्ही एकाच बसमध्ये भेटत असेल तर आम्ही बसने येणार, नाही तर स्कूटीज घेऊन येणार आहोत मुंबईला. तर चला, पुढची जर्नी स्टार्ट करूया आपण टुवर्ड्स गोवा. तर मित्रांनो, आपण गोव्याच्या बॉर्डरमध्ये एंटर करतो आहे. हा गोव्याचा बॉर्डर आहे. इकडनं आतमध्ये आपण 46 किलोमीटर आत जाणार आहोत. 46 किलोमीटर ट्रेकिंग चालू होती इकडे. तर आपण गोव्यामध्ये एंटर केलेले आहे त्याच्या मित्रांनो. तर मित्रांनो, पोचलो आपण गोव्यामध्ये. तर आपण पहिलं इकडनं चाललो आहेत बेसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चकडे चाललो आहे. तर इकडनं 27 मिनिटच दाखवत आहेत. तर पहिलं ते फिरून घेऊया. चला. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे, बेसिलिका ऑफ बॉम जीजस. तर हे चर्च आहे तिकडे. ते बघून झाल्यावरती आपण त्या साईडला पण जाऊ, जिथे सिंगमची शूटिंग झाली होती ते आहे. तर आत किती मस्त आहे ते आपण जाऊन पाहूया. चला. तर मित्रांनो, असा चर्च दिसतो. हे बघा, तो मोठा आहे बघा. चला आत जाऊया. तर मित्रांनो, इकडनं बाहेर आलो आहेत. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, तर काय केली नाही. तर आपण आता सामने जाऊया तिकडे. चला. तर मगाशी मित्रांनो आपण त्या साईडला होतो, तर तिकडनं क्रॉस करू आपण. आता
ही जी एंट्री दिसते ना, ते हे गेट काढलं असतं ना तर तुम्हाला सिंगम पिक्चरची एंट्री दिसेल. इकडनं बाजीराव सिंग ती असं गोल राऊंड मारून येतो तिकडे. ती ही जागा आहे गोव्यातली. हे बघा मित्रांनो, हे बघा असं वाटतं एकदम फॉरेन लोकेशनमध्ये आलेलो आहेत. तर मित्रांनो हे म्युझियम आहे. तर इकडनं असं जाऊन आज जायचं आहे, मग आपण बाहेर पडतो. म्युझियममध्ये फिरूया. हे पुरं म्युझियम आहे. तर मित्रांनो हे ना तोप आहे ते बघा ठेवलेलं आहे एंट्रन्सला. हे बघा तर इकडनं आता म्युझियममध्ये आज जाऊया आपण. चला. तर मित्रांनो आतमध्ये जुने खूप म्युझियम्सचे म्हणजे स्टोन्स आहेत. ऐतिहासिक जे काही वस्तूज आहेत ते सगळे ठेवलेले आहेत. पण आतमध्ये व्हिडिओ काढायला देत नाहीत. तर आपण व्हिडिओ नाही काढले आणि चॅम्पला ताण लागले. आपण फटाफट बघितलं आणि इथनं निघालो आहेत. आता काहीतरी बघूया, नाश्ता विष्टा करूया आणि पुढच्या स्पॉट्सकडे जाऊया. चला. तर चला निघूया इकडनं. तर मित्रांनो आपण चर्च बेसलिका जे चर्च आहे तिथल्या सामने एक हॉटेल आहे. 12 वाजले, 12:45 झाले, 12 नाही. इथे झालो आहे जेवायला. तर इकडे मस्त वाईन बी तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं भेटेल. व्हेज नॉनव्हेज सगळं आहे. तर बोला इथे जाऊया आणि मग दुसऱ्या स्पॉटला जाऊया आपण. चला. तर आपला ऑर्डर आलेला आहे बटर चिकन, लॉलीपॉप, किंग फिश आणि रोटी. मला खाऊन घेऊया. आवा किती मोठं आहे. तर फ्रेंड्स गोव्यामध्ये आलो, छोटं मोठं शॉपिंग का नाही केलं. तर मी शर्ट घेतला आहे आणि दिदीने हे आयलंडवालं बीच शर्ट पॅन्ट घेतलं आहे पुरा. तर आता आयलंडवर जाऊया. चला. तर मित्रांनो फर्स्ट स्पॉट्सकडेच आहे. आताच आपण इथे जेवून घेतलं उडुपी रतनसागर रेस्टॉरंट. तर इकडनं आता देवलान आयलंड इकडेच आहे. तर चला फेरीमध्ये बोट टाकून आयलंडवर फिरूया. नंतर मग फाउंटेनर गोव्याचं एक लोकेशन स्पॉट आहे तिकडे जाऊ आणि मग कलंगूटला. चला. बाजूलाच आहे देवनार आयलंड. इकडे असे क्रूज फेरीज बुक होतात. ते बुक करून मग त्या साईडला घेऊन जाणार आयलंडवरती. असं पुरं लोकेशन आहे बघ गाडीचं. कांदेवन आहे गाडीतनं आपल्याला त्या साईडला जायचं आहे आता फेरीमधनं. चला. निघाली बोट मित्रांनो. हे गोराईला कशी फेरीज आहेत तसे फेरीज आहेत. बाईक टाकली आपण आणि आता आपण त्या साईडला जाणार आहोत. तिकडे क्रूज आहे. इकडनं आता येते कंटिन्यू चालूच असतात. पाणी आहे पुरा पाणी आहे. आणि पुढे एकदम ओल्ड गोवाचे कसे घरं असतात ते सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक फेरी मारून येऊया आपण. तर अशी जुने घरं आहेत. असे सगळे जुने
तर बघण्यासाठी इकडे मोस्टली येतात सगळीजण देवलाना आयलंडवर. तर असे चर्च आणि हे सगळे आहे तिकडे. भेटतं का तसं ह्या भागात एकदम मस्त वाटतं पाण्याने भरलेलं आहे. परत चाललो आहे. कंटिन्यू फेरे चालू असतात म्हणजे असं नाही की हाफ ॲन आवर थांबायला लागेल तुम्हाला एक फेरीच्या नंतर. आता आम्ही गेलो जरासं फेरी मारलो आणि परत आलो तर ही दुसरी फेरी चालू आहे. इकडनं परत एक चालली आहे लगेच. म्हणजे कंटिन्यू चालू असतात आणि फ्री आहे, दुसरं पैसे पण घेत नाही. विडा काढायचा असेल काय व्हिडिओ काढ वर कर जरा. त्यांचा व्हिडिओ काढण्यामध्ये तर मित्रांनो इकडे आलेलो आम्ही शूट करायला. खूप चांगली जागा आहे पण इकडे एवढे टुरिस्ट आहेत त्यांना जागोजागी सगळे फोटोज काढते. तर तुम्ही कुठे सोहली उभा राहून फोटो काढू शकत नाही, एकदम भरलेलं आहे. पण हे स्ट्रीट एकदम कलरफुल वाटते एकदम. तर चला आपण निघूया इकडनं आता आणि जाऊया डोनापोलाला. चला. तर मित्रांनो पोचलो आपण डोनापोलाला. इथे बघा लावलं आहे म्हणजे जे सिंगम पिक्चरचे शूटिंग झाले होते इथे त्याचे इथे पोस्टर लावलेले आहेत. तर चला आपण बघूया. तर इकडे तिकीट आहे 125, अडल्टचे 50 आणि लहान मुलाचे 25, म्हणजे आमचे 125 रुपये झाले. तर इथे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. आतमध्ये येण्यासाठी बाहेर पण तुम्ही येऊ शकता. तिकडे मोठे मोठे कॅशिनोज हॉटेल्स आहेत सगळे. चला आणि वर जाऊन या तिकडनं नजारा बघूया कसा आहे ते. आलो आता वरती. तिकडनं असा नजारा दिसतो. इकडनं आल्यावरती असा नजारा आहे समुद्राचा. समुद्र बघू
तर मित्रांनो, इथे आपण आपला स्टे बुक केला आहे 1 डेसाठी. 2500 आपल्याला ब्रेकफास्ट असणार आहे सकाळचा आणि 2 adults 1 kid. आणि इकडे जवळच आहे कलंगूट बीच आणि इकडे स्विमिंग पूल आहे. 1 2 3. तर हा रूम आपण बुक केलेला आहे. छोटंच आहे. इकडे टॉयलेट बाथरूम आहे. हा बेड आहे. AC, TV आणि इकडे बाल्कनी दिली आहे बसायला आपल्याला. बसू शकता. किंग साईड बेड आहे. आरामात 3 जण आम्ही बसतो. लीना बीचवर जायची तयारी करते. तर इकडनं तर आपण जस्ट आता स्विमिंग पूलमधनं बाहेर आलेलो आहोत आणि कलंगूट बीचकडे चाललेलो आहोत. चॅम्प भिजलेला आहे, तयारी करतोय. बघा शर्ट घालतोय. तर मित्रांनो, आलो आहेत आपण कलंगूट बीचवरती. हॉटेल जवळच आहे. हॉटेलच्या पासूनच म्हणजे हार्डली 5 मिनिट्स पण नाही. आणि हे आहे आपलं कलंगूट. पहा किती गर्दी आहे. वन ऑफ दी फेमस बीच. ह्या बीचकडे गर्दी खूप असणार. या आणि बागा म्हणजे बागा लेफ्ट साईड राईट साईडला थोडं पुढे गेल्यावर. चला बीचवर पुढे सामने दिसते तेच आहे. तर इकडे गोल्डन स्टॅच्यू बॉय बनलेला आहे बिचारा. बघा, कोणाला वाटणार नाही की हा स्टॅच्यू आहे, पण हा स्टॅच्यू नाही, माणूस आहे. त्याला काहीतरी दिला तर तो हलतो. आणि हे आहे आपलं कलंगूट बीच. थँक्यू. परत स्टॅच्यू झाला तो. चॅम्पने त्याला काँग्रेस केलं आणि 50 रुपये दिले त्याला. आता इव्हनिंगच्या टायमावर आपण आलो आहेत कलंगूट बीचला. खूप मस्त नजर आहे. पण एक प्रॉब्लेम असतो की हा पुरा क्राऊडेड असतो, पुरा भरलेला असतो हा बीच. बघा, पण बीच बघा भारी आहे. मस्त सनसेट आहे बघा. आता बघायला क्राऊड भरपूर आहे. आपण थोडा साईडला चाललो आहे जिथे क्राऊड कमी असेल त्या साईडला. पुढे गेला काय बागा बीचची एंट्रन्स आहे. बागा बीच त्या साईडला आहे. आता आपण कलंगूट बीचला आहे. रेड फ्लॅग इथपर्यंत आला आहे, म्हणजे खाली असतो काय. मी एन्जॉय करतोय. टाटा बघा. नाईट कलंगूट बीच. तर मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आता. तर गोव्यामधला आपला स्टे कंप्लीट झालेला आहे. तर आताच आपण बघा पाठी हॉटेल होतं, या हॉटेलमध्ये आपण काल थांबलो होतो. तर आता आपण कलंगूटला आहे. छोटं मोठं शॉपिंग करूया
आणि परत कुडाळ मार्गे पेंडूरला आपण जाऊया. चला, तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल देन, देवा काळजी.